उचलली गाडी ती आणि रोज का उचलली नाही? पण तरी पण मला काय म्हणायचं आहे, शाळा कॉलेज हॉस्पिटल मंदिर इथे गाडी उचलायची नाही, पण का उचलली गाडी? अरे ह्या मंदिराजवळ मी तर बाजूला होतो इथे. मग गाडी कुठली वाढत तुझी रे? फॅशन काय चाललंय? काय म्हणजे काय तुम्ही म्हणजे ऑर्डर मानत नाही का? अरे कसं नो पार्क? मी काय म्हणतो, मंदिर बघ मला एवढं, मंदिर शाळा कॉलेज आहे ना, इथनं गाडी उचलायची नाही. तुम्ही आता पुढेही बोर्ड लावणार, ऐक ना, मी काय पुढेही बोर्ड लावणार, गाड्या उचलणार काय? लोक नाही सापडत गाड्या उचलल्या प्रचाराच्या बाहेर. कोण आहे? नाही मग आता इथे इथे कुठे? आपले सावंत साहेब आहेत. चालू ठेव, ये. नमस्कार. मी म्हणलं या शाळा कॉलेज हॉस्पिटल मंदिर इथनं गाडी उचलली तरी गाडी कशी उचलली? मग काय तुम्ही काय करता काय मला कळत नाही. प्रत्येक वेळा आम्ही तुमच्याशी उद्योग घालायची का? तुम्हाला नियम सांगितलेत ना, नियम सांगितले, नियम चालू असताना तरी पण तुम्ही नियम मोठा योग्य आहे का? आता ह्या इथनं जर म्हणजे शनी मंदिर आहे, त्या शनी मंदिराच्या बाबतीत गाडी उचलली काय योग्य? हा नाही, राबडी आता तुमच्या हातात ती गाडी तुमची तर अंडी दिसली, राबडी कशा हात आहे? मग चला या सर. नमस्कार सर. मी काय म्हणतोय, नियम असा आहे, शाळा कॉलेज हॉस्पिटल मंदिर अशा ठिकाणी तुम्ही गाड्या उचलायच्या ना, मग गाड्या कशा उचलल्या सर? आता मी स्वतः आहे ना त्या मंदिरात गेलो होतो. माझ्या समोर जो आहे त्या एका मुलाची गाडी उचलली, ते योग्य नाही ना. तर मला काय सांगा, तुम्ही आहे ना जे DCP साहेबांची ऑर्डर आहे ना ती फॉलो करा. आम्हाला तुम्हाला विनंती करायच्या नाईलाजाने मग आम्ही आलो. ऐका ना, तुम्ही असं चुकीचं काम कराल ना, या ठाणे शहरात एक पण क्रेन चालून देणार नाही. हां, आणि सर्व जबाबदार हे तुम्ही सर्व लोक असाला. ठीक आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही आम्हाला सहकार्य करताय, पण तुम्ही नियम अटी पाळत नसेल तर मग ते योग्य नाही सर. नमस्कार, मी संगम नोंगरे. आता आम्ही या सुद्धा जे अधिकारी आहेत यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला कळालं, आणि मी स्वतः दर शनिवारी आम्ही शनी मंदिरला जातोय आणि तिथे दर्शन घेतोय. अशा ठिकाणी मंदिरच्या ठिकाणी गाड्या उचलत आहेत आणि वारंवार या संदर्भात आम्ही आंदोलन करतो, सदर यांना निवेदन देतोय. पण निवेदन देऊन पण ऐकत नसेल तर मग काय करावं लागेल? लोकशाही मार्गाने आंदोलन तर केलंच पाहिजे. आणि या तमाम ठाणेकरांसाठी हे पुढल्या काही दिवसामध्ये तीव्र आंदोलन होणार आणि सर्वस्व जबाबदार सदरचे यंत्रणा असेल. मित्रा, कुठला गाडी उचलली तुझी? शनी मंदिर. हा, शनी मंदिरची गाडी. तुम्ही मंदिरात गेलो होता तिथे? हो, मंदिरात गेलो, पाया पडा. आज शनिवार होता. म्हणजे बघा, आता सदरची हा जो मुलगा जो आहे, मित्र आहे आपला, तर तो मंदिरात गेला होता आणि मंदिरात जाताना पण तुम्ही गाडी उचलतायत, म्हणजे माननीय DCP साहेबांचा आदेश पाळत नाहीये. तर चुकीचं आणि खेदजनक गोष्ट आहे. समोर खंडोबाच्या मंदिरासमोर गाडी लावली होती, तिथे नो पार्किंगचा बोर्डही कुठे नाहीये. तिथून पण गाडी उचलण्यात आली. आता ते म्हणतात की 200 रुपयाची पावती फाडा आणि गाडी घेऊन जा. 200 रुपयाची पावती फाडलेली आहे, गाडी घेऊन जा. तिथे नो पार्किंगचा बोर्डही कुठे नाहीये. मी 2 राऊंड मारले मुद्दाम बघायला की नो पार्किंगचा बोर्ड आहे का, तर बोर्डही नाहीये. मग हे बोर्ड पण नाही लावत, गाडी उचलतात. काय करायचं आम्ही लोकांनी? धन्यवाद. थोडक्यात म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळीवरती पण लोणी खाल्लं जातं. स्मशान मंदिर अशा ठिकाणी गाड्या उचलत. सर्वसामान्य माणसाने काय करायचं? का गाड्या घ्यायच्या नाही का? मैताला यायचं नाही का? मैताला येताना मग सांगायचं बाबा आम्ही मैताला चाललोय, आमच्या गाड्या उचलू नका. अत्यंत चुकीचं आणि खेदजनक गोष्ट आहे. जेवढी याची निंदा करावा तेवढी कमीच आहे. हा संगम नोंगरे या पुढील काही दिवसात हे कायदा पाळत नसतील आणि कायद्याचे DCPची ऑर्डर मान्य करत नसतील, हा संगम नोंगरे या पुढल्या काळात या ठाणे शहरात एक पण टोईंग व्हॅन चालू करून देणार नाही. धन्यवाद.